नमस्कार. मी वर्षा भोसले. आज नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार. ही नागपंचमी श्रावण महिन्यातच का येते हो? ती इतर कुठल्या महिन्यात का नाही? सापही 12 महिने आणि माणसंही 12 महिने. पण या काळात त्यांची बीळ ही पाण्याने भरलेली असतात. त्यामुळे कोरडी जागा शोधत नाग साप हे बाहेर येतात. आणि माणसाला सापाला पाहिलं की भीती ही वाटणारच, आणि त्या भीतीमधून येते ती हिंसा. पण नाग काय किंवा साप काय, हे शेतीचे रक्षण करते सुद्धा आहेत. आणि आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला देवत्वाचं अधिष्ठान दिलं की त्याचं रूप बदलतं, आणि त्यातूनच मग हा नागपंचमीचा उत्सव. आपले सगळे उत्सव हे वेगवेगळ्या प्रतलांवर आधारित आहे. मग ते भौगोलिक प्रतल आहे, आध्यात्मिक प्रतल आहे, पौराणिक प्रतल आहे, कहाण्यांचंही प्रतल आहे. नागपंचमीला एक दिवस एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये नांगरणी करत असताना नागिनीची पिलं मारली जातात, जी नुकतीच बाळंत झालेली असते. आई तिला प्रचंड राग येणारच, ती रात्री त्या शेतकऱ्याला दंश करते आणि तिच्या मुलीला दंश करायला जाणार इतक्यात ती पाहते की तिने चंदनाचा नाग पाटावरती काढलेला आहे, त्याला दूध लाह्या अर्पण केलेल्या आहेत. तिला वाटतं, अरे रे, आपण हे काय केलं? आणि मग त्या मुलीला सगळा वृत्तांत सांगते. ती मुलगी म्हणते, तू जसं त्यांना विष दिलंस तसं आता अमृतही दे. हे अमृत साप कसा देईल? पण आपल्याकडे पश्चाताप रूपी अमृत असतं, हे भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. पौराणिक प्रतलाचा विचार करताना कालिया मर्दन अतिशय महत्वाचं. यमुनेच्या डोहातल्या कालियाला संपवण्यासाठी श्रीकृष्ण जेव्हा जातो, त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे, हा कालिया फक्त डोहात आहे का हो? का तो तुमच्या आणि माझ्या देहात आहे, मनात आहे, विचारात आहे आणि बुद्धीतही आहे? तर तुमच्या माझ्या देहातल्या विचारातल्या या कालियाचं मर्दन करणं म्हणजे कालिया मर्दन. आपल्या मनातले वाईट विचार, विखार, काळी वृत्ती याच्या फण्यावरती उभं राहून तो परमात्मा मर्दन करतो, म्हणजे आपण उत्तम विचारांकडे जातो. आजच्या काळातही हे कालिया मर्दन गरजेचं आहे. आणि म्हणूनच दिमागी नक्षलवाद म्हणत असताना या दिमागी नक्षलवादाच्या फण्यावरती परमात्मा रूपी विचाराने आपण नृत्य करणं म्हणजे कालिया मर्दन. आणि हीच ती काळाची गरज. सगळ्यांना नागपंचमीच्या अनंत शुभेच्छा. ओम नमः शिवाय.